गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरोपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रेमाशिवाय सेवा व्यर्थच आहे ना। जर प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल ना, तर ती सेवा कधीच नसते। तो काय असतो बरं? तो असतो व्यापार। आणि हा व्यापार करणं म्हणजे तो व्यापार भगवंतापर्यंत पोचतो का? कधीच पोचत नाही। म्हणून जेव्हा आपण कुठे अन्नदान करत असू, कुठे कुणाची मदत करत असू, तर आपल्या मनामध्ये प्रेम असायला हवा। जेव्हा आपल्या हातून अन्नदान होत असेल, जर आपल्या मनामध्ये जर अहंकार आला ना, तर त्या अन्नदानाचं पुण्य आपल्याला कधीच मिळणार नाही। म्हणजे जेव्हा आपण चांगलं काम करतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये प्रेम असायला हवं। कारण जीवन हसत हसत जगायला हवं। प्रेम आणि आनंद आहे ना, तो तसाच राहायला हवा। म्हणजे काय? म्हणजे बिंदास हसावं। दुःख काय आहे ना, जीवनात कुणाला टेन्शन कमी आहे का? चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे। कारण जीवनाचं नावच आहे ना, कधी दुःख आहे तर कधी सुख आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही मोठ्या प्रकारची संकट आली, कितीही मोठ्या प्रकारचं दुःख जरी आलं ना, तरी मनुष्यानं एकचित्त होऊन त्यावर निर्णय करावा। एकचित्त व्हावं। मन जर समाधानी नसेल, तर ते समाधानी करण्यासाठी मौनामध्ये राहावं। म्हणजे एकचित्त राहणं गरजेचंच आहे ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही जीवनामध्ये एवढं नियमबद्ध राहा ना। तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आली, तुमच्या जीवनामध्ये कितीही कोणी लालचपणा दाखवला ना, तरीही तुमचं मन कधीच धावलं जाणार नाही। पण आपण मात्र याच गोष्टीमध्ये गुंतून जातो। आपण पूर्ण आयुष्यभर निर्व्यसनी राहतो। पूर्ण आयुष्यभर आपण भगवंताचं नामसंकीर्तन करतो। पण भगवंत आपली प्रत्येक वेळेला परीक्षा पाहत असतो। कधीतरी आपल्याला एवढं लालचीपणातलं आयुष्य जगायला मिळतं ना, की कधी कधी भगवंत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ढकलून देतो ना, की नक्की आपण निर्णय कोणता घ्यायचा। त्या परीक्षेमध्ये जर आपण सफळ झालो ना, तर समजून जावा आपण भगवंताचे लाडके आहोत। पण आपलं मन मात्र अशा परिस्थितीमध्ये थारा खातं का? तेव्हाच आपलं मन, आपली भक्ती किती श्रेष्ठ आहे ना, हे भगवंताला माहीत होतं। म्हणून तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःखसुद्धा येतील, भरपूर सुखसुद्धा येतील। पण दुःख आलं म्हणून घाबरून जाऊ नका, आणि सुख आलं म्हणून जास्त उन्माद करू नका। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, गरुडा इतकं उडता येत नाही ना, म्हणूनच चिमणी कधी उडण्याचं सोडते का बरं? कधीच सोडत नाही। केवळ हा योगायोग असं काहीही नाही। कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक घटना असते ना, त्या प्रत्येक घटनेला अर्थ असतो। पण आपण मात्र कधी आपण आयुष्यामध्ये बघा, प्रत्येकजण एक चुकी करत असतो, की थोडं वाईट वागलं तर कुठे परमेश्वर पाहायला येणार आहे का, असं आपण मनामध्ये विचार करतो। थोडं आपण वाईट काम केलं, आपल्याला थोडं आयुष्यभर करायचं आहे का, आपण असा विचार करत असतो। प्रत्येक मन असा विचार करतो की थोडं वाईट वागून पाहावं। कारण आपण आपल्याला आयुष्यभर चांगलंच वागायचं आहे ना, मग थोडं वाईट वागून काही होईल का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमची एकदा झालेली चुकी असते ना, तुमच्या जीवनाची अधोगती करत असते। कारण एकदा मनुष्य चुकला ना, त्याला परत ती सवय लागते। आणि ही सवय असते ना, ती मनुष्याला अधोगतीला नेत असते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
आयुष्यामध्ये चुका करू नका, आणि चुका ज्या जाणून बुजून करताना त्यांची अधोगती लवकरच होत असते. मनुष्य काय करतो बरं? त्याला माहीत असतं हे वाईट आहे, हे केल्यानं मला पाप लागेल, तरीसुद्धा त्या मार्गाने जातो. पण भगवंतांनी सांगितलेलं आहे ना की तुला जर माहीत असून तू चुकी करत असशील, तुला जर माहीत असून तू वाईट कृत्य करत असशील, मग तुझ्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होणार आहे, तुला काहीच मिळणार नाही. म्हणून आपण या उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की माणसाला कोणतं धन सुख देत असतं, कोणतं धन दुःख देतं. आणि हा माणसाचा लोभीपणा आहे ना, हा लालचीपणा आहे, तो मनुष्याला कशा पद्धतीनं अधोगतीला निर्माण करत असतो ना, या उदाहरणाद्वारे स्पष्ट होणार आहे. खूप दिवसापूर्वी एक गरीब ब्राह्मण दरिद्रेमुळं दुःखी होऊन आपल्या राजाजवळ धन याचना करण्यासाठी निघाला. कितीतरी दिवसांची यात्रा पूर्ण करून तो राजधानीमध्ये पोचला होता आणि राजाच्या राजमहालामध्ये प्रवेश करण्याची चेष्टा करू लागला. त्या नगरचा राजा खूपच चतुर होता. तो फक्त योग्य पात्र असलेल्या व्यक्तींना तो दान देत होता. याचक पात्र आहे की अपात्र आहे ना, याची तो नेहमी परीक्षा घेत असे. आणि परीक्षा घेण्यासाठी राजमहालाच्या 4 दरवाजांवर त्याने एक एक सुनिश्चित व्यवस्था केली होती. ब्राह्मणानं राजमहालाच्या पहिल्या दरवाजामध्ये जेव्हा प्रवेश केला, तेवढ्यात एक वेश्या समोर आली. तिनं ब्राह्मणाला राजमहालामध्ये येण्याचं कारण विचारलं. ब्राह्मणानं उत्तर दिलं, मी राजाकडे धनाची याचना करण्यासाठी आलो आहे, त्यामुळं मला राजाला भेटणं खूप आवश्यक आहे. राजाला भेटल्यानंतर राजाकडून थोडंसं धन प्राप्त करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. महाराज, तुम्ही राजाजवळ धन मागण्यासाठी नक्की जावा, पण या दरवाजावर माझा अधिकार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की ते 4 दरवाजे होते ना, त्या 4 दरवाजांवर कोणी ना कोणी ठेवलेला होता. म्हणजे जो समोरचा येईल ना, तो जर लोभी असेल तर त्याला त्याची शिक्षा प्राप्त होणार होती. पण त्याचं मन जर साफ असेल ना, तर राजा त्याला स्वतः आतमध्ये घेत होता. पण बघा, पहिल्या दरवाजाजवळ ती वेश्या होती आणि वेश्या बघा त्या माणसाला म्हणू लागली, या दरवाजावर माझा अधिकार आहे, मी आता काम पीडित आहे. तुम्ही इथून आतमध्ये तेव्हाच जाऊ शकता जेव्हा माझ्याबरोबर तुम्ही रमण कराल, म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही शरीर संबंध ठेवाल, नाहीतर दुसऱ्या दरवाजातून तुम्ही जाऊ शकता. ब्राह्मणानं वेश्याची अट स्वीकार केली नाही. अधर्माचं आचरण करण्यापेक्षा दुसऱ्या दरवाजानं जाणं पसंत केलं. ब्राह्मण तिथून परत आला आणि दुसऱ्या दरवाजावर जाऊन राजमहालामध्ये प्रवेश करू लागला. 2च पावला आतमध्ये चालत होता, तेवढ्यात एक प्रहरी समोर आला. म्हणजे प्रहरी म्हणजे शिपाई समजा. तो म्हणाला, मला या दरवाजाचा मुख्य रक्षकाचा अधिकार आहे. या दरवाजातून तोच व्यक्ती प्रवेश करू शकतो जो आमच्या स्वामींबरोबर मित्रता करेल. आमच्या स्वामींना मांसाहार खूप प्रिय आहे. भोजनाचीही वेळ झाली होती, म्हणून तुम्ही पहिल्यांदा भोजन करून घ्या, पण प्रसन्नतापूर्वक महालामध्ये जाऊ शकता. आज भोजनामध्ये हरणाचं मांस बनवलेलं आहे. ब्राह्मण म्हणाला, मी मांसाहार करू शकत नाही, हे योग्य नाही. तेव्हा प्रहरीनं सरळ सरळ म्हणाला, मग तुम्हाला या दरवाजातून प्रवेश मिळू शकत नाही. दुसऱ्या कोणत्या तरी दरवाजातून तुम्ही राजमहालामध्ये प्रवेश करण्याचा प्रयास करा. ब्राह्मण 3ऱ्या दरवाजाजवळ पोचला आणि 3ऱ्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करण्याची त्याने तयारी करतच होता. तिथे काही लोक मदिरा पित होते. ब्राह्मण त्यांना न पाहिल्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश करू लागला. तेव्हा एक प्रहरी आला आणि म्हणाला, आमच्याबरोबर थोडं बसून तुम्ही मदिराचं सेवन करा, तेव्हाच तुम्हाला आम्ही महालामध्ये प्रवेश करून देऊ. हा दरवाजा आहे ना, फक्त त्याच लोकांसाठी आहे
जो मद्यपान करतो. ब्राह्मणानं कधीच मद्यपान केलेलं नव्हतं. तो आलेल्या पावलांनी चौथ्या दरवाजाजवळ जातो आणि चौथ्या दरवाजाजवळ जाऊन ब्राह्मणाने पाहिलं त्या ठिकाणी जुगार खेळला जात होता. तिथूनच आतमध्ये प्रवेश केला जाऊ शकत होता. पण जुगार खेळणं पण धर्माविरुद्धच आहे ना. आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं असेल, जेव्हा पांडवांना या जुगाराची सवय लागली ना, तेव्हा अधोगतीचं कारण होण्याची गरज निर्माण झाली होती ना. पण योग्य मार्गदर्शन लाभलं आणि जुगारापासून त्यांची सुटका झाली ना, म्हणून पांडवांचा विजय झाला. नाहीतर पांडवांची सुद्धा अधोगती कोणी थांबवू शकला असता का? त्यांनी जुगार वेळीच सोडला म्हणून त्यांची अधोगती थांबली ना. म्हणून आपण पाहत होतो की त्या चौथ्या दरवाजाजवळ त्या जाऊन ब्राह्मणानं पाहिलं त्या ठिकाणी जुगार खेळला जात होता आणि तिथून प्रवेश केला जाऊ शकत नव्हता. कारण का? कारण तो जो प्रहारी होता तो त्या ब्राह्मणाला सांगत होता की तुम्हाला इथे जुगार खेळावा लागेल. ब्राह्मण खूपच विचारात पडला. आता राजमहालामध्ये प्रवेश नक्की करायचा तरी कसा? चारही दरवाजावर धर्माविरुद्ध अटी होत्या. ब्राह्मणाला पैशाची खूप गरज होती. त्यामुळं राजमहालामध्ये प्रवेश करणं गरजेचं सुद्धा होतं. म्हणून ब्राह्मण बिचारा काय करणार होता? एका बाजूला धर्म होता आणि दुसऱ्या बाजूला धन होतं. इथे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जेव्हा धर्माची बाजू येईल ना, तेव्हा कसलाही विचार न करता मनुष्यानं धर्माच्या बाजूनं उभं राहावं, तरच तो खरा मनुष्य आहे ना. जर आपण धनाची लालसा पकडली ना, तर त्याची अधोगती झाल्याशिवाय राहील का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये अशी कधी वेळ आली ना की जर धर्म बुडत असेल तर कसलाही विचार करू नका. तुम्ही महाभारत आठवा, ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णानं किती सांगितलं ना, एवढं त्याच्या डोक्यामध्ये भरून भरून धर्म नक्की काय आहे ना, तो त्याच्या मनामध्ये जागवला. पण आपल्याला तर सर्व आपल्या समोर आहे. मग आपण जर धर्म बुडत असेल, धर्मावर जर आक्रमण होत असेल, तर आपण ठामपणे उभं राहायला हवं. हीच भगवंताची भक्ती आहे ना, बाकी दुसरी काही भक्ती आहे का? म्हणून आता आपण पाहूया, एका बाजूला त्या ब्राह्मणासोबत धर्म होता आणि दुसऱ्या बाजूला धन होतं. त्याच्या डोक्यामध्ये दोन्हीमध्ये जोरदार युद्ध चालू झालं. ब्राह्मणाचं विचार थोडे बदलू लागले होते. ब्राह्मण थोडासा घसरला. त्याने विचार केला, जुगार खेळणं तर छोटं पाप आहे. थोडंसं जुगार खेळलं ना तर थोडंसंच पाप होईल. माझ्याजवळ 1 रुपया आहे आणि याच 1 रुपयापासून जुगार खेळून राजमहालामध्ये मी प्रवेश करण्याचा अधिकारी होऊ शकतो. विचारांना साक्षात बदलायला वेळ लागला नाही, कारण ब्राह्मणाच्या मनामध्ये लालच निर्माण झाली. ब्राह्मण जुगार खेळू लागला आणि 1 रुपयाचे 2 रुपये झाले, 2चे 4 झाले. तो एवढा खेळत गेला ना, तो जिंकतच जात होता. ब्राह्मण राजाजवळ जाणं विसरून जातो आणि जुगार खेळू लागला. विजयावर विजय होत होता. संध्याकाळपर्यंत हजारो रुपयांचा ढीक जमा झाला आणि जुगार बंद झाला. ब्राह्मणानं पैशाचं गाठोडं बांधलं आणि दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे त्याला जोराची भूकसुद्धा लागलेली होती. जवळ भोजनाचं दुकान होतं आणि ब्राह्मणाने विचार केला, रात्रीची वेळ आहे, कोण पाहणार आहे बरं मला? जाऊन दुसऱ्या दरवाजावर मांसाहारी भोजन मिळत आहे, तेच खाऊन घेतो. स्वादिष्ट जेवण मिळत आहे आणि पैसेसुद्धा खर्च होत नाही. दुप्पट माझाच लाभ होईल. थोडंसं पाप केलं ना तर काय हरकत आहे का? असं तो मनामध्ये विचार करू लागला. मी तर लोकांना त्यांच्या पापांचं प्रायचित्त देतो, मग माझी स्वतःची काय काळजी? काहीतरी उपाय काढता येईल. ब्राह्मणानं मांसाहारी स्वादिष्ट भोजन केलं आणि अस्वाभाविक भोजनाला पचवण्यासाठी
पाचक पदार्थांची गरज असते. तामशी आणि विकृत भोजन करणारे नेहमी पान असो, दारू असो, बिडीचं सेवनच करतात ना. म्हणून ब्राह्मणानं कधी मांससुद्धा खाल्लं नव्हतं. त्यामुळे पोटामध्ये ते मांस जातच नव्हतं. आपला रंग दाखवायला सुरुवात केली होती. आता ब्राह्मणाला मद्यपानाची आवश्यकता वाटू लागली. त्यामुळं तो पुढल्या दरवाजाजवळ निघाला आणि मदिराचं सेवन केलं. आता ब्राह्मण 3 प्रकारच्या नशेमध्ये होता. धन तर त्याच्याजवळ भरपूर होतं, पण त्याचबरोबर मांसाहाराचा नशा होता. दारूची नशाही चढलेली होती. आणि ब्राह्मण पहिल्या दरवाजाजवळ पोचतो आणि वेश्याजवळ जाऊन विराजला. वेश्याने त्यांना संतुष्ट केलं आणि पुरस्कार म्हणून ब्राह्मणानं जुगारामध्ये जिंकलेलं सगळं धन घेतलं आणि एक पूर्ण दिवस 4 दरवाजावर व्यतीत करून दुसऱ्या दिवशी प्रातःकाळ ब्राह्मण महोदय उठले. तेव्हा वेश्यानं त्यांच्याकडं घृणादृष्टीनं पाहून पटकन घरातून हाकलून देण्यासाठी आपल्या नोकरांना आदेश दिला. त्यांना फरफटत घरातून बाहेर काढलं. राजाला ब्राह्मणाची सगळी सूचना मिळाली होती. ब्राह्मण परत 4ही दरवाजाजवळ जातो आणि सगळ्या ठिकाणी स्वतःला म्हणाला की तो सगळ्या अटी पूर्ण करण्यासाठी तयार आहे. मला प्रवेश करू द्या. पण आज त्या अटीबरोबर कोणीच त्याला आत जाऊ देण्यासाठी तयार नव्हतं. सगळ्यांनी त्याचा तिरस्कार केला. ब्राह्मणाला ना माया मिळाली ना राम मिळाला. थोडंसं पाप केल्यामुळं कोणतं मोठं नुकसान होणार आहे ना, अशा एका विचार केल्यामुळं त्यानं धर्म आणि धन आहे ना, ते दोन्हीही गमावलेलं होतं. आता इथे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या स्वतःबद्दल विचार करा. अशा चुका आपण तर करतच नाही ना. कारण कोणत्याही पापाला छोटं समजून त्याच्यामध्ये एकदा अडकलो ना, तर त्यातून परत बाहेर पडणं कठीण असतं. म्हणून जेव्हा आपण एक पाऊल घसरण्यासाठी पुढे करतो ना, तेव्हा पतनाचा प्रवाह तीव्र होतो आणि शेवटी मोठ्यातलं मोठं पाप करताना सुद्धा आपल्याला लाज वाटत नाही. प्रत्येक पापासाठी आपण खोकळे तर्क तयार करत असतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच्यापासून आपण वाचायला हवं. या छोट्या पापांपासून स्वतःला वाचवायला हवं. कारण ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना छोट्या दिसतात ना, त्या येणाऱ्या काळामध्ये भरपूर मोठ्या होतात. म्हणून कोणतंही कार्य असेल, कोणतीही गोष्ट असेल, त्या गोष्टीपासून जर आपल्याला पाप दिसत असेल, आपल्याला जाणवत असेल की त्यामुळं आपली येणाऱ्या काळात अधोगती होणार आहे, तर वेळीच त्या मनाला थांबवा. कारण त्यातच तुमचं भलं आहे. म्हणून जसं अग्नीच्या छोट्या चिंगारीपासून सावधान राहतो ना, सम्राटाचे सम्राट परमात्म्याच्या दरवाजामध्ये गेल्यानंतर अनंतरूपी तणिकी याचना करण्यासाठी जीवनरूपी ब्राह्मण जातो आणि प्रवेशद्वारावर काम, क्रोध, लोभ, मोह हे 4 पहारेदार बसलेले होते. ते जीवाला वेगवेगळ्या प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करून आपल्याकडे आकर्षित करतात. जर तो जीव त्यांच्यामध्ये फसला ना, तर अगोदर मिळवलेली पुण्याची कमाई त्याच पद्धतीने आपण देऊन टाकतो. जसं ब्राह्मणाने आपल्या घरून आणलेला 1 रुपया देऊन टाकला. म्हणून जीवन याच पापाच्या मायाजाळामध्ये व्यतीत होतं आणि शेवटी वेश्यारूपी ममताद्वारे तिरस्कार करून रडत मार खाऊन या जगातून पाठवलं जातं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक जीवानं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपणही त्या ब्राह्मणाप्रमाणे वागत नाही ना. कोणतीही व्यक्ती दोघांपासून काहीच लपवू शकत नाही. एक तो स्वतः आणि दुसरा ईश्वर. आपला अंतरात्मा असतो. कितीतरी वेळा आपल्याला छोटे छोटे संकेत नक्कीच देत असतो की तुम्ही जे करत आहात ते योग्य नाही. आपल्याला योग्य मार्ग आणि योग्य दिशा निवडायची असते, पण आपण त्यावेळी त्या परीक्षेमध्ये फेलच होऊन जातो ना.
आणि हा भगवंत आहे ना, तो प्रत्येक वेळी आपली परीक्षा पाहत असतो. पण आपण त्या सर्व गोष्टींचा विसर पडून जातो. पण हा विसर पडतो कधी बरं? तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याच मनुष्याला विसर पडतो, तो उपासनेमध्ये नसतो. जर तो मनुष्य उपासनेमध्ये असेल, जर तो मनुष्य श्रवणामध्ये असेल, तर तत्पर त्याचं मन जागं होतं की आपण असं जर केलं ना, तर आपण आजपर्यंत कमवलेली जी पुण्याची कामं आहेत ती सर्व धुळीस मिळून जातील. मग आपण आयुष्यामध्ये काय करावं आणि काय करू नये ना, ते आपलं मन ठरवत असतं. आणि हे मन आहे ना, ते क्षणभंगूर आहे. कारण कधी कोणत्या अवस्थेमध्ये जाईल ना, कधी कोणत्या ठिकाणी जाईल, काहीच म्हणजे आपल्याला कळणार नाही. म्हणून हे मन भरकटणारं असतं. आणि हे मन जोपर्यंत एकचित्त होत नाही, तोपर्यंत मन तुमच्या ताब्यामध्ये कधी राहणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे मन एकचित्त होईल कधी? जेव्हा हे मन उपासनेला बसेल, जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठेल आणि ही उपासना करेल, परत संध्याकाळी उपासना करेल. हे मन श्रवणाला बसेल, अहंकार रूपी रावणाला बाजूला ठेवून या गोड रूपी परमात्मा रूपी या देहाला जागृत होईल ना, तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. आपण हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये कधी कधी असे प्रसंग येत असतात की आपल्या जीवनामध्ये अशा काहीतरी गोष्टी फुकट मिळायला लागतात ना, की आपण त्याच्यामध्ये लोभी होऊन जातो. आपलं मन त्याच्यामध्ये भरकटू लागतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा. जर आपल्याला ती गोष्ट फुकट मिळत असेल, जर आपल्याला ती गोष्ट समोरचा व्यक्ती काही खर्च न करता जर आपल्याला फुकट देत असेल ना, तर थोडा विचार करा, शांत राहा. 2 दिवस गेले तरी चालतील, पण विचार करून त्या गोष्टीचा आस्वाद घ्या. कारण फुकट मिळालेली गोष्ट असते ती निरंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असते. म्हणून आपल्याला गुरु असायला हवा ना. पण मनुष्याच्या जीवनामध्ये जर गुरुच नसेल, तर त्याला मार्गदर्शन कोण करेल बरं? आणि आपल्या पूर्वजांची पुण्यही समजा किंवा आपण केलेलं चांगले कर्म समजा. म्हणून आपण या भक्तिमार्गामध्ये आहोत ना. म्हणून आपल्याला श्रवण घडतं. आणि आपले गुरुच आहेत ना, श्रवण हाचा आपला गुरु आहे. प्रत्येक हप्त्याला आपण श्रवण करतो. आणि आता तर या सोशल मीडियाद्वारे तुम्हाला रोज सद्गुरू मिळतात. तुम्हाला रोज सद्गुरूंची भेट होते, मार्गदर्शन होतं. त्याच्यामुळं आपली पुण्यही एवढी मोठी आहे ना. आपण कोणत्याही गोष्टीशिवाय सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहेत, म्हणजे आपल्याला कसली कमतरता आहे का? काही माहुली असतील, त्यांच्या जीवनामध्ये आजसुद्धा प्रसंग निर्माण होत असतील, दुःख निर्माण होत असतील, पण उपासनेमध्ये सामर्थ्य वाढवा. हे सामर्थ्य तुम्हाला एक ना एक वेळ प्रचिती निर्माण होईल. म्हणून घरातील मुख्य पुरुषानं किंवा मुख्य स्त्रीनं आपल्या घरामध्ये वादविवाद होईल असं वागू नका. कारण आपण जसे वागू ना, तसं घर आपलं वातावरण निर्माण करत असतं. रोज भांडा, पण त्या भांडण्यामध्ये प्रेम असायला हवं. खूप वादविवाद झाले तरी चालतील, पण त्या वादविवादांमध्ये सुद्धा प्रेम असायला हवं. कारण असं म्हणतात ना, भांडणं होतात कुठे बरं? जेव्हा तिथे प्रेम असतं ना, जेव्हा तिथे माया असते, तिथे भांडणं होतात. पण एवढीसुद्धा होऊन देऊ नका की ते भांडणं विकोप्याला जातील. म्हणजेच याचा अर्थ काय आहे बरं? म्हणजे कुटुंबापासून वेगळे होण्याचा कधीही विचार करू नका. कारण अशा पानांना काहीच महत्त्व नसतं. जे झाडापासून वेगळी पानं होऊन खाली पडलेली असतात ना, ती कचऱ्यामध्ये जातात ना, मग त्या पानांना काही अर्थ राहतो का? कधीच राहत नाही. म्हणून आपण झाडं आहोत आणि ती पानं आहेत ना, ती पानं आपली नातेवाईक सर्व मंडळी आहे. म्हणून त्यांना व्यवस्थितपणे तुम्ही जपून ठेवा. कारण तुम्ही जीवनामध्ये जर प्रेम करायला शिकलात ना, तर भगवंतसुद्धा कुठलीही भक्ती न करता तुमच्या हृदयामध्ये येईल.
कारण का, ज्याला माणसामध्ये देव दिसला ना, तो त्याला भक्ती करायची गरज नाही, तो स्वतःच भगवंत होऊन जातो. कारण का, आपण कधी कधी म्हणत असतो की एखादा मनुष्य जर आपल्याला समोरून जाताना दिसला ना, तर बघा त्याची एवढी सुंदर आणि आनंदरूपी तो चेहरा असतो ना, त्याच्या चेहऱ्याकडे आपण पाहायला सुरुवात करतो आणि म्हणतो, खरंच तू देवासारखा आहेस. असं आपण का म्हणतो बरं? कारण त्याने कर्म तशी केलेली असतात, गरिबावर दया केलेली असते, त्याच्या जीवनामध्ये फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. म्हणून आपण त्याला म्हणतो ना की तुझं आयुष्य किती सुंदर आहे. पण ते आयुष्य सुंदर बनवण्याचं काम कोणी केलेलं आहे बरं? त्याच्या कर्मानेच केलेलं आहे ना. म्हणून आयुष्यामध्ये अडचणी आणि संकट आली ना, तरी उदास होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, देव अवघड रोल त्यांनाच देत असतो जे चांगले ॲक्टर असतात ना, की कोणालाही देतो बरं. बघा आताचे हे हिरो हिरोईन असतील, बघा 1-1, 2-2 करोड रुपये घेतात, मग ते आपल्याला का नाही देत बरं? कारण त्यांच्यामध्ये काही कला असेल म्हणूनच मिळतो ना. म्हणूनच सगळेच म्हणतात की सीता आणि द्रौपदीमुळं रामायण आणि महाभारत झालं. पण कुणीही असं म्हटलं आहे का, स्त्रियांचा सन्मान न करण्याचा शेवट आहे रामायण आणि महाभारत, असं कोणी म्हटलं आहे का? म्हणून दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो ना, या अगोदर पाहिलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये कधीही तुमची तुलना दुसऱ्याबरोबर करू नका. तुम्ही जसे आहात ना, तसे सर्वश्रेष्ठ आहात. कारण देवाने बनवलेली प्रत्येक गोष्ट आहे ना, ती सर्वोत्तम असते. हे जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला समजवाल ना, तेव्हा तुम्हाला जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं देवाने तुम्हाला बनवण्याचा अपमानच आहे ना. म्हणूनच स्वतःला कमी समजू नका, पण त्याउलट एवढे सुद्धा मोठे समजू नका. कारण तुम्ही माणूस आहात हेच विसरून जाल. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आकाशामध्ये उडणारे पक्षीसुद्धा कधी घमेंड करत नाही. कारण का, कारण त्यांनासुद्धा माहीत असतं आकाशात बसायची जागा नसते, शेवटी मात्र जमिनीवरच यावं लागतं ना. म्हणून भरपूर मोठे व्हा. जोपर्यंत तुमची उंची पोचत नाही ना, तोपर्यंत तुम्ही आकाशाला गवसणी घाला, पण तुमचे पाय जमिनीवरून कधीच वर जाऊ देऊ नका. जेव्हा तुमचे पाय जमिनीवरून वरती जातील ना, तेव्हा तुम्ही आकाशामध्ये कधी बुडून जाल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. परत जमिनीचा संपर्क कधीच होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जेवढं या आयुष्यामध्ये पुण्य करता येतील तेवढं पुण्य करा. दुसऱ्यांचं सुख जेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये निर्माण होईल ना, तेवढं सुख जपण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुखाचा वर्षाव होईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास असतो आणि मेहनतीशिवाय केलेली अपेक्षा असते ना, या दोन्हीही गोष्टी तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात. कारण का, कारण आयुष्यामध्ये जर आपण मेहनत केली नाही तर आपल्याला कुणाकडून अपेक्षासुद्धा करू नये. कारण का, कारण जोपर्यंत आपण घाम गाळत नाही ना, तोपर्यंत 2 पैसेसुद्धा मिळणार नाही. आणि जर पैसे पाहिजेत असतील तर अवघडी मनुष्य काय करतो बरं? तो अवघडी मनुष्य चोऱ्या करायला सुरुवात करतो. पण ते पापाचंच धन आहे ना, त्यानं करून आपण अधोगतीलाच जातो ना. म्हणूनच चोऱ्या करणं सोडून द्या. कारण जोपर्यंत तुम्ही एकटे राहिलात ना, तर तुम्ही दुःखी नाही होणार जेवढं तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होईल. म्हणून आपली अगोदर संगत तपासायला हवी. जर आपण चोराच्या संगतीमध्ये असू, जर आपण अवगुणांच्या संगतीमध्ये असू, तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का? कधीच होणार नाही. आपण अवगुणीच होत जाऊ ना. म्हणून रात्रंदिवस पळाल्यानं जर माणूस लखपती झाला असता ना, जादूटोणा केल्यामुळं, लिंबू कापण्यामुळं, जर असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक सांगत असतात की हे केल्यानंतर श्रीमंत होईल, ते केल्यानंतर श्रीमंत होईल, पण ते खरं आहे का? काहीच नाही.
तुमचे जोपर्यंत कर्मश्रेष्ठ होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही खटाटोप करा, कितीही वेगवेगळे मार्गाने राहण्याचा प्रयत्न करा, तरी तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. पण ही भगवंताची सेवा आहे ना, तुम्हाला सर्व काही देऊन जाईल, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून ज्याप्रमाणे पान गळती झाल्याशिवाय झाडाला नवीन पानं येत नाही, त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येतील का? कधीच येणार नाही. म्हणून दुसऱ्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका, कारण स्वतःला इम्प्रूव्ह करा. लोक आपोआप तुमच्यावर इम्प्रेस होऊन जातील. म्हणून आपण कोण आहोत ना, आपल्या मेहनतीनं दाखवा. आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने उंचावर जाऊ याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाची जर तुम्ही सांगड निर्माण केली ना, तर तुमच्या जीवनामध्ये यश कोणी रोखू शकत नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा, 2 वेळची उपासना करा. तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती नक्कीच सत्यात उतरतील. जय जय रघुवीर समर्थ.